सेवा या ठिकाणी घडली. रवी अण्णांनी ज्याप्रमाणे सांगितलं, खरं बघायला गेलं काका की मी या मताचा आहे की वृद्धाश्रम पाहिजेच नाही. कारण ज्या पद्धतीने आपण आता आम्ही आयुष्याच्या मध्यावर आहे म्हणून ही गोष्ट का बोलू शकतो महाराज ती पण 1 मिनिटात सांगतो की आता आमचे मुलं जे आहेत ते लहान आहे आणि आई वडील जे आहे ते वृद्ध आहेत. समजा तर माझे वडील वारलेले आहेत परंतु आई आहे ते वृद्ध आहे. तर आयुष्याच्या मध्यावर असताना आम्हाला मुलांची ज्या पद्धतीने आपण काळजी करतो त्याच पद्धतीने 60 वर्ष 65 वर्षापुढे झालेल्या आपल्या आईवडिलांची काळजी करावी लागते. म्हणजे दोन्ही भूमिका निभावताना ज्या तळमळीने आपण मुलाला त्रास झाला, मुलीला त्रास झाला तर दवाखान्यात घेऊन जातो, काळजी करतो, ते मोठे झाल्यावर त्यांनी ती जाणीव ठेवणं गरजेचं आहे. जर त्यांनी ती जाणीव ठेवली तर 100% वृद्धाश्रमाची गरजच नाही. परंतु ज्यांनी कोणी अशा पद्धतीची जाणीव नाही ठेवली किंवा वेगळ्या काही कारणांनी आपल्या इथं एक श्रीरामपूरसाठी, उत्तर नगर जिल्ह्यासाठी किंवा नगर जिल्ह्यासाठी वागुंडे काकांच्या रूपाने, काकूंच्या रूपाने हे वृद्धाश्रम आपलं या ठिकाणी सुरू झालेलं आहे. अगदी सुरुवातीपासून आम्ही बघतोय त्यांचं जे कार्य आहे ते कार्य इतकं मोठ्या प्रमाणात खरं त्याचं कौतुक होण्यासारखं आहे. परंतु ज्या पद्धतीने तुम्हीच आत्ता तुमची सेवा करताना सांगितलं की चांगल्या माणसाला त्रास होतो, चांगल्या माणसाला कोणत्याही क्षेत्रात असू द्या हा त्रास 100% होतो. म्हणून तो चांगला माणूस त्याचं काम करणं सोडत नाही. म्हणून आपण पण आपलं कार्य आहे, जी आपल्यावरची जबाबदारी आहे ती करणं सोडलं नाही पाहिजे. ज्या पद्धतीने रवी पाटलांनी सांगितलं की समाजकारणात, राजकारणात असताना आम्हाला पण शेवटी राजकीय आमच्या भूमिका घ्याव्या लागतात. त्या घेत असताना मी तुम्हाला सांगतो, राजकीय पदं असतील किंवा राजकीय कोणत्या गोष्टी असतील त्याच्या मोहात न पाडता, माझं तर ठीक आहे काम सगळं तुम्हाला दिसतंय, परंतु या दोघांचंही काम त्या तळमळीने सुरू आहे. आणि ज्या पद्धतीचा वागुंडे काकांना शिरसगावमध्ये शिफ्ट झाल्यानंतरचा जो त्रास आहे, मुद्दा म्हणून त्याचा विषय घेतला पाहिजे, तर तो त्रास बघितला तर चांगलं काम करणाऱ्यालाच त्रास होतो. परंतु एक लक्षात घ्या, शेवट हा सगळ्यात चांगलं काम करणाऱ्याच होतो आणि चांगलं काम करणारा हा जिंकतोच. 100% मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो काका की काही असू, आम्ही या ठिकाणी जितकं शक्य होईल तितकं आपल्याबरोबर काम करण्याचा प्रयत्न करू याच्या पुढच्या काळातही. आणि तुमच्या ज्या आश्रमाला येणाऱ्या अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी, जी मोठी अडचण तिची जबाबदारी तर मी तुम्हाला सांगितलेलं आपण ती घेतलेली. त्याच्यामुळे अशा काय अडचणी आपल्याला येणार नाही ही जबाबदारी आमच्या इतक्या शब्द देतो. आणि भोन महाराज आळंदीहून आलेले आहेत, मी आत्ता ते नावं वाचत होतो, सगळेच जे आहे सगळे चांगल्या महाराजांच्या सेवा या ठिकाणी घडत आहेत. असेच आपले जे उपक्रम आहेत तेही या पुढच्या काळातही चालू द्या. आणि खरं बघायला गेलं तर निस्वार्थी सेवा करणाऱ्या वागुंडे परिवाराचा, आता विकी माझा मित्र आहे बालपणीचा, निस्वार्थी सेवा करणाऱ्या वागुंडे परिवाराचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. आणि ते कौतुक करण्यासाठीही माझ्याकडे शब्द नाही, कारण मी तुमचा मुलगाच आहे. त्याच्यामुळं मुलांनी आई वडिलांचं कौतुक करावं असं काही योग्य होणार नाही. इतकंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.